अरे मूर्ख राजकुमारा, तुला तर हेही माहिती नाही की ज्याचं खापर तू आजवर सावलीवर फोडत आलायस ते तुझं मूल कोणामुळे गेलंय? राजकुमार राजकुमार, तू माझ्या प्रयोगशाळेतला फक्त एक गिनीपिग आहेस, गिनीपिग. सावली, व्यंकटेश, तुमचे आभार कसे मानू नाही माहिती मला. खूप मोठ्या संकटातून बाहेर काढलंय तुम्ही. तुम्ही नसता तर काय झालं असतं माझं? आभार मानायची काहीच गरज नाहीये. आम्हाला जे योग्य वाटलं तेच आम्ही केलं. हो, पण ह्या सगळ्यात एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. माझ्यामुळे तुमच्या आईंना त्रास होणार असेल ना, तर आपण इथून पुढे कधी न भेटलेलं बरं आहे. आपण भेटलोच नाही तर हे सगळं पुन्हा होणारच नाही ना. तुमच्या भविष्यासाठी तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो घ्या, पण नियतीच्या मनात जे काही असेल त्याला तुम्ही आडवं जाऊ शकत नाही. कदाचित आत्ता जे काही घडतंय तोही नियतीचाच भाग असू शकतो. कदाचित तुमच्या ते लक्षात येत नाहीये. सगळं काही नियतीच्या हातात आहे. अबी, मी कोणाचा फोटो घेऊ? हो ना ओवी, मलाही तोच प्रश्न पडला असतो बघ. अबीर, मी माझ्या लाडक्या सावली टीचरचा फोटो माझ्याकडे ठेवते आणि मी तुझ्या बाबाचा म्हणजे माझ्या सुपरचा फोटो घेत असतो बघ. अबीर, हे दोघं हसताना किती भारी दिसतात ना. मला तर असं वाटतंय यांचं नक्कीच काहीतरी जुनं नातं आहे. हो ना ओवी, पण ओवी मलाही कळत नाही हे दोघे जण आता ओळख नसल्यासारखं का वागत असतात. तेच तर आपल्याला शोधून काढायचे आणि त्यांना एकत्र पण आणायचंय. पण ओवी, आपण दोघे जण तर लहान असतो ना, मग आपण काय करायचं असतं म्हणतो मी? आपण ना आपल्या टीम मध्ये एका मोठ्या माणसाला ऍड केलं पाहिजे. नाही, आपण आपल्या टीम मध्ये कोणालाही घ्यायला नको. आपण आपला प्लॅन कोणालाही सांगायचं नाही म्हणजे नाही. ओवी, अबीर, ओवी. अरे काय छोटे वारकरी, भूक नाही लागली? चला, वेळ झाली जेवायची. चला या लवकर. हा या लवकर या.